ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. परमपूज्य ऐन लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 8 बोधामृत. मागील भाग पुढे चालू. विषय 2 मुमुक्षोद्गार. 11. हे पुरुषोत्तमा, पक्षीन घरट्याच्या बाहेर गेल्यावर अंडज जसे निराधार होते त्याप्रमाणे मी तुझ्या वाचून निराधार झालो आहे. अजूनही तू माझ्याकडे का पाहत नाहीस? माझ्या हाकेला तू का ओ देत नाहीस? तू मौन का धरले आहेस? माझ्या चुकांमुळेच तू अबोला धरला आहेस हे खास. पण हे मेघश्यामा, मी जाणून बुजून तुला विसरलो नाही. एक वार मला आपला म्हणून जवळ घे, नाहीतर माझी ही तळमळ अशीच कायम राहणार. 12. हे दामोदरा, तू इतका सामर्थ्यवान आहेस की इच्छा मात्रे करून हवी तेव्हा सृष्टी उत्पन्न करतोस, तसेच तिचे अत्यंत प्रेमाने पालनही करतोस आणि ती नकोशी वाटल्यावर तिचा संहारही करतोस. तू जर कृपा करशील तर मुक्याला वाचा फुटेल, पांगळा चालू लागेल आणि जन्मांधालाही जगत वैचित्र्य पाहावयास मिळेल. साऱ्या जगाचे सूत्र तुझ्याकडेच आहे. तेव्हा तू मनाव घेशील तर माझा उद्धार करणे तुला कठीण नाही. करिता हे परमोदारा, या अपराधी लेकराला एक वार पायापाशी थारा दे. 13. हे नारायणा, चरायला गेलेल्या गायीसाठी गोठ्यातील वासरू जसे हंबरडा फोडते, आईची चुकामुक झालेले लेकरू जसे आईसाठी दिनवाने रडत असते, तशी माझी स्थिती झाली आहे. करिता हे भक्त रमणा, एक वेळ मला जवळ घे आणि माझ्या कृपेचे पांघरून घाल. 14. हे अच्युता, रानात चरत असलेली गाय जशी वासरासाठी धावून येते आणि त्याला दूध पाजून तृप्त करते, त्याप्रमाणे हे अनंता, माझ्यासाठी तू सत्वर धावून ये आणि एक वार प्रेमामृत पाजून मला तृप्त कर. 15. हे ज्ञानभास्करा, माशाचे जीवन जसे पाणी आहे तसे तुझे प्रेम हेच माझे जीवन आहे. पाण्या वाचून राहणे जसे माशाच्या जीवावर येते, तसे तुझ्या प्रेमा वाचून राहणे मला अशक्य झाले आहे. हे प्रेमसागरा, मी तुझी लहर आहे ना, तर मग तू त्वरित मला आपल्या पोटात का घेत नाहीस? 16. हे गोविंदा, तुझ्या वियोगामुळे माझ्या हृदयाला जो घाय झाला आहे तो इतर कोणत्याही उपायाने भरून निघणार नाही. करिता हे मुकुंदा, तू एक वार दर्शन देऊन माझा घाय बरा कर. 17. हे मनरंजना, तुझ्या औदार्याचे जितके वर्णन करावे तितके थोडेच आहे. तू चालावयास पाय, काम करण्यास हात, ऐकावयास कान, पहावयास डोळे, बोलावयास मुख, अशी अत्यंत उपयोगी व सुंदर ज्ञानेंद्रिये, तसेच बरे वाईट ओळखण्याची बुद्धी, ही सर्व अमोलिक देणगी तू मला दिलीस. परंतु त्या उपकाराचे क्षणोक्षणी स्मरण करण्यापेक्षा मी अजिबातच तुला विसरून राहिलो. हे घोर कर्म माझ्याकडून घडले आहे, हे मी कबूल करतो. त्याबद्दल तू मला योग्य प्रायश्चित्त दे. पण हे भवभंजना, यापुढे मात्र तुझे कधीच विस्मरण होऊ नये असा मला आशीर्वाद दे. 18. हे परमेश्वरा, तू मला अमोलिक शक्ती दिलीस खरी, पण मी तिचा योग्य उपयोग न करता तिचा विनियोग केवळ
देह व देहसंबंधी याची ममता वाढविण्यात व परद्रव्यापहार, परस्त्री अभिलाषा, खोटे बोलणे, निंदा, चोरी, चहाडी, हिंसा आदी अधर्म आचरणात केला. त्याचे फळ म्हणून आत्तापर्यंत नाना क्लेश मी भोगत आलो. आज ना उद्या सुख मिळेल या आशेवर बालपण घालविले, तारुण्यही उलटले. आता रोगाने पछाडल्यामुळे शरीरात शक्ती पण राहिली नाही. अजून सुखाचा तर ठाव लागेना. माया मोहाने मी अंध झालो आहे. तेव्हा माझ्यासारख्या पतिताला तुझ्या पायी नम्र होण्याचा मार्ग तरी कसा सुचणार? हे श्यामसुंदरा, तू दयेचा सागर आहेस ना? तेव्हा मला दूर न लोटता आता तरी माझ्या अंगातील ताठरपणा समूळ नाहीसा करून एक वार तुझ्या पायी मला लीन कर आणि यापुढे मला तुझ्यापासून कधी कधी विन्मुख होऊ देऊ नकोस. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.